नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं मी इथं स्वागत करतो। मित्रांनो, पोलीस भरती 2025 ची आपण तयारी करत आहोत आणि पोलीस भरती 2025 ची जी परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान हा जो घटक आहे किंवा हा जो विषय आहे म्हणजे जनरल नॉलेज, त्यातील एक भाग आहे, विभाग आहे तो म्हणजे विज्ञान। आणि विज्ञानाचे जे 4 घटक आहेत तुम्हाला सांगितलं आहे मी नेहमीप्रमाणे, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, मानवी आरोग्य। त्यापैकी आपण सध्या रसायनशास्त्र बघा या घटका अंतर्गत एक एक टॉपिक घेणार आहोत। मागच्या 2 तासिकांमध्ये मी तुम्हाला अणूची संरचना, संज्ञा व रेणुसूत्रे हे 2 टॉपिक्स घेतलेले आहेत। आज जो आपण तिसरा टॉपिक घेणार आहोत तो आहे मूलद्रव्य व त्यांचे प्रकार। मूलद्रव्य कशाला म्हणतात, मूलद्रव्य किती प्रकारचे असतात व त्यांचे प्रकार यांच्यावर विचारलेले जे क्वेश्चन्स आहेत तुमच्या परीक्षेला, मूलद्रव्य आणि त्यांचे प्रकार जे आहेत यावरचे सगळे क्वेश्चन्स मी घेणार आहे। पण त्याच्यापूर्वी मूलद्रव्य म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगणार आहे, त्याचे प्रकार कोणकोणते पडतात हे तुम्हाला सांगणार आहे, बरोबर की नाही। त्याची इत्यंभूत माहिती मी तुम्हाला देणार आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं मूलद्रव्य व त्यांचे प्रकार हा तुमच्या परीक्षेच्या व्याप्तीनुसार जितका टॉपिक आहे तेवढा मी तुम्हाला आधी शिकवणार आहे, त्यानंतरच तुम्हाला यापूर्वीच्या परीक्षांमध्ये आलेले PYQs घेणार आहे। तर चला सांगतो मूलद्रव्य कशाला म्हणतात। बघा मित्रांनो, मूलद्रव्य कसं असतं, आपल्या अवतीभोवती काय आहे, आपल्या सभोवती सबस्टन्स आहे, पदार्थ आहे, मॅटर आहे। बघा आपल्या अवतीभोवती काय आहे, मॅटर आहे म्हणजेच सबस्टन्स आहे, पदार्थ आहे म्हणजेच काय, द्रव्य आहे। मग आता हे जे द्रव्य आहे ते बनलं कशाचं असतं तुम्हाला माहित आहे, अणूंचं बनलेलं असतं, रेणूंचं बनलेलं असतं हे द्रव्य, हा पदार्थ। आपल्या सभोवती जे अनेक पदार्थ आहेत ते अणू किंवा रेणूचे बनलेले आहेत, बरोबर की नाही। म्हणजे अणूचेच बनले असतात पण 2 अणू एकत्र येऊन रेणू होतो। मग समजलं ना। मग नायट्रोजन पदार्थ आहे, ऑक्सिजन पदार्थ आहे, लोह पदार्थ आहे, हे की नाही, ते लाकूड पदार्थ आहे, दगड पदार्थ आहे, काच पदार्थ आहे, हे सगळे पदार्थ आहेत। आणि हे पदार्थ ज्या सूक्ष्म कणापासून बनले त्याला आपण अणू म्हणतो। मग हा मूलद्रव्य काय आहे तर बघा, पदार्थ जे आहे ते 3 स्वरूपामध्ये आपल्याला आढळतं। आपल्या अवतीभोवती असणारे हे जे पदार्थ आहेत ते 3 स्वरूपात आहेत। बघा एक प्रकार आहे पदार्थाचा मूलद्रव्य, दुसरा प्रकार आहे संयोग आणि तिसरा प्रकार जो आहे तो आहे मिश्रण। म्हणजे या 3 स्वरूपामध्ये आपल्या सभोवती आपल्याला पदार्थ आढळतात। म्हणजे आपल्या सभोवती असणारे पदार्थ 3 स्वरूपात असतात। एक आहे मूलद्रव्य, त्याला एलिमेंट्स म्हणतात, दुसरा आहे संयुग, त्याला कंपाऊंड म्हणतात, आणि तिसरा आहे मिश्रण, त्याला मिक्सचर म्हणतात। आणि जास्तीत जास्त जे पदार्थ आहेत हे संयुगाच्या स्वरूपात आहेत। आणि अनेक संयुग किंवा अनेक मूलद्रव्य किंवा अनेक संयुग आणि मूलद्रव्य किंवा अनेक मिश्रण आणि संयुग आणि मूलद्रव्य मिळून जे काय बनतं त्याला मिश्रण म्हणतात। आणि मिश्रणाच्या स्वरूपात सुद्धा आपल्या अवतीभोवती पदार्थ आढळतात। म्हणजे आपल्या सभोवती, आपल्या अवतीभोवती जे मॅटर आहे, जे सबस्टन्स आहे, जो पदार्थ आहे तो 3 प्रकारामध्ये आढळतो, मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण या प्रकारामध्ये। आता पदार्थ म्हणजे काय बघा मित्रांनो, पदार्थ कशाला म्हणतात तर जे जागा व्याप्त आणि ज्याला वस्तुमान असतं। पदार्थ म्हणजे काय, पदार्थ कशाला म्हणतात, मॅटर कशाला म्हणतात, एनिथिंग विच ऑक्युपाइज स्पेस अँड हॅज मास। एनिथिंग विच ऑक्युपाइज स्पेस अँड हॅज मास इज कॉल्ड अ मॅटर। जे जागा व्याप्त आणि ज्याला वस्तुमान असतं असं कसंही, म्हणजे अशा कशालाही काय म्हणतात, पदार्थ म्हणतात। मग आता बघा, जागा व्यापणे म्हणजे जागा धरणे, त्याला ठेवायला, अडकवायला, लटकवायला काय लागते, जागा लागते। बघा मी तुमच्या समोर उभा आहे तर मला उभा टाकायला जागा लागली, मी जेवढी जागा व्यापलेली आहे की नाही, मग आता बघा ना तुम्ही, जेवढी जागा व्यापली आहे ती बघा, म्हणजे याचा अर्थ असा, पदार्थाच्या एका अटीमध्ये मी बसत आहे, मी जागा व्यापतो, है की नाही। आणि मला वस्तुमान पण आहे, वस्तुमान म्हणजे मास। बघा वस्तुमान म्हणजे काय, मास। मला मास आहे, वस्तुमान आहे। मास म्हणजे मराठीतलं मास नाही, इंग्लिश मधलं मास, MASS बघा। आणि मला वस्तुमान आहे, मी जागा व्यापतो आणि म्हणून मी कोण आहे, पदार्थ आहे। जे जागा व्यापतं, ज्याला वस्तुमान असतं त्याला पदार्थ म्हणतात। मग या अर्थानं मी पण पदार्थ आहे। पहा इथं माझ्यासमोर एक टेबल आहे, त्यानं जागा व्यापलेली आहे
आणि उचलून पाहिलं तर माझ्या लक्षात येते की त्याच्यामध्ये द्रव्याचे प्रमाण आहे, पदार्थाचे प्रमाण आहे. एखाद्या पदार्थातील द्रव्याच्या संचयाला वस्तुमान म्हणतात. एखादा पदार्थ आहे, एखादी वस्तू आहे, त्याच्यामध्ये जो पदार्थाचा संचय आहे, द्रव्याचा संचय आहे, द्रव्याचा किंवा पदार्थाचा जो साठा आहे, त्याला काय म्हणतात, वस्तुमान म्हणतात, आहे की नाही. चला हा फळा बघा, तुम्हाला फळा दिसतोय हा, तर हा जो फळ आहे भिंतीवर आहे, लटकवलेला आहे की नाही. मग त्यालाही जागा व्यापलेली आहे, त्यालाही वस्तुमान आहे, म्हणून तो पदार्थ आहे. समजलं. तर मग सांगायचं काय, जे जागा व्याप्त ज्याला वस्तुमान असतं त्याला पदार्थ म्हणतात. मग या पदार्थाचेच पुढे चालून 3 प्रकार पडलेत. कोणते 3 प्रकार? मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण. मग मूलद्रव्य म्हणजे काय, हा घटक आपण पाहत होतो किंवा हा विषय होता आपला की मूलद्रव्य म्हणजे काय. तर मूलद्रव्य कशाला म्हणतात ते सांगतो, संयुग मिश्रण म्हणजे काय ते पण सांगतो. आता मूलद्रव्य म्हणजे काय बघा, पदार्थाच्या सिम्पलेस्ट फॉर्मला मूलद्रव्य म्हणतात. नाही समजलं. समजा पाणी हा पदार्थ आहे मित्रांनो, H2O पाणी, आहे की नाही. आणि मला जर कोणी म्हटलं पाण्यापेक्षा साधा पदार्थ होतो का, म्हणजे पाण्यापेक्षा साधा पदार्थ आहे का, तर बघा पाण्याचं विघटन केलं, H2Oचं विघटन केलं तर मला पाण्यापेक्षाही साधे 2 पदार्थ मिळतात, एक हायड्रोजन, दुसरा ऑक्सिजन. मग पाण्यापेक्षा साधा पदार्थ मला मिळालाय. मग पाणी मूलद्रव्य नाही, मूलद्रव्य नाही, पण पाण्यापेक्षा मी जर पाण्याचं विघटन केलं तर मला पाण्यापेक्षा साधे पदार्थ मिळाले, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आता हायड्रोजन पेक्षा कोणी साधा आहे का, म्हणजे हायड्रोजन कशापासून दुसऱ्यापासून बनलाय का, नाही. मग हायड्रोजन पेक्षा दुसरा कोणी साधा आहे का, तर नाही. तर म्हणजे याचा अर्थ असा, हायड्रोजन पेक्षा साधा पदार्थ नाही, म्हणून हायड्रोजन हाच एक साधा पदार्थ मिळाला आपल्याला. आणि ऑक्सिजन पेक्षा कोणी साधा आहे का, ऑक्सिजनचं विघटन होऊन दुसरा कोणता आपल्याला साधा पदार्थ मिळतो का, तर नाही. म्हणून ऑक्सिजन हाच काय, मूलद्रव्य आहे. म्हणजे काय होतं, पाणी मूलद्रव्य नाही, कारण का मला पाण्यापेक्षा साधे पदार्थ मिळतात, पण पाण्याचं विघटन केलं त्यानंतर मला जे हायड्रोजन मिळतं, मला जे ऑक्सिजन मिळतं, ते हायड्रोजन आणि ऑक्सिजन काय, तर सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ मॅटर आहेत. म्हणजे हायड्रोजन साधा पदार्थ आहे, ऑक्सिजन देखील साधा पदार्थ आहे. म्हणजे पदार्थाच्या साध्यातल्या साध्या रूपाला, स्वरूपाला काय म्हणतात, मूलद्रव्य म्हणतात. आणि जगामध्ये मूलद्रव्ये जे आहेत एकूण 119 आहेत. किती आहेत सध्या माणसाला ज्ञात असलेले मूलद्रव्य, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये वगैरे 118 पण दिला असेल. तर बघा तुमच्या स्पर्धा परीक्षांना जे प्रश्न येतात ते पाठ्यपुस्तकातून येतात. आणि जगामध्ये माणसाला ज्ञात असलेली मूलद्रव्ये 119, काही जागी म्हटलेलं आहे 118. तर 2 पर्यायापैकी तर एक जरी कोणता आला, 119 आलं तरी करेक्ट म्हणा किंवा 118 आलं तरी करेक्ट म्हणा. दोन्ही आले तर मग मात्र काय करा, आतापर्यंत तसं झालं नाही, पण दोन्ही पर्याय आले तर मग काय करायचं, सगळ्यात जास्त जे म्हटले ते घ्या, कारण का ते लेटेस्ट माहिती आहे. तर अशा प्रकारे जगामध्ये ज्याला मूलद्रव्य म्हणतात, ज्याला एलिमेंट म्हणतात, पदार्थाच्या साध्यातल्या साध्या स्वरूपाला मूलद्रव्य म्हणतो आपण. सगळ्यात साधा पदार्थ आहे की नाही, त्याला आपण मूलद्रव्य म्हणतो. तर हे जे मूलद्रव्य आहेत माणसाला ज्ञात असलेले, माहीत असलेले 119 आहेत. आणि यावर प्रश्न एमपीएससीला वगैरे आलेले आहेत, तुम्हालाही येऊ शकतात. बरं, एक गोष्ट आणखी एक, मग या मूलद्रव्यांमध्येच रासायनिक अभिक्रिया होऊन इलेक्ट्रॉनची वगैरे देवाणघेवाण होऊन संयुग तयार होतात. मिश्रण वगैरे त्या संयुगांच्या किंवा मूलद्रव्यांच्या मिश्रणातून तयार होतात. म्हणजे जगातले सगळे पदार्थ या 119 मूलद्रव्यांपासूनच बनलेले आहेत. समजलं. मग आता ही जी संयुग आहेत ती मूलद्रव्यांपासूनच बनलेली आहेत, ही जी मिश्रण आहेत ती पण मूलद्रव्यांपासूनच बनलेली आहेत. मग मला सांगायचं की काय, मूलद्रव्य म्हणजे बघा, मूलद्रव्य या शब्दाचं, मूलद्रव्य या शब्दाचं जर तुम्ही विश्लेषण केला तर मूलचा अर्थ होतो मूळ आणि द्रव्याचा अर्थ होतो पदार्थ. मूलद्रव्य हा एक काय आहे, मूळ पदार्थ आहे. जगातल्या सगळ्या पदार्थांचं मूळ असलेला हा काय आहे, पदार्थ आहे. आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात एलिमेंट. मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे ते. चला, मग हे जे एलिमेंट आहेत यांची उदाहरणं कोणती, तर 2 उदाहरण तुम्ही इथं दिलेत. हे बघा, हायड्रोजन मूलद्रव्य आहे, ऑक्सिजन मूलद्रव्य आहे, त्याच्यानंतर हेलियम मूलद्रव्य आहे, लिथियम मूलद्रव्य आहे, बोरॉन मूलद्रव्य आहे, कार्बन मूलद्रव्य आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन सांगितलंय तुम्हाला मूलद्रव्य आहे, क्लोरीन मूलद्रव्य आहे. त्याच्यानंतर आर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे, झेनॉन आहे, रेडॉन आहे, पोटॅशियम आहे, फॉस्फरस आहे, सल्फर आहे.
तर असे अनेक मूलद्रव्य जगामध्ये आहेत आणि त्यांची संख्या मी तुम्हाला सांगितली 119 आहे. तर पुढे चालून या मूलद्रव्यांचं काय होतं, वर्गीकरण केलं जातं. पुढे चालून हे जे मूलद्रव्य आहेत, हे 119 जे मूलद्रव्य आहेत त्यांचं वर्गीकरण केलं जातं आणि हे जे वर्गीकरण केलं जातं ते 3 प्रकारांमध्ये केलं जातं. पहा, हे जे मूलद्रव्य आहेत या मूलद्रव्यांचं वर्गीकरण 3 प्रकारांमध्ये केलं जातं. आता हे कोणकोणते 3 प्रकार पाहून घ्या. एक आहे धातू. काही मूलद्रव्ये आपल्याला धातू स्वरूपात आढळतात, काही मूलद्रव्ये आहेत अधातू, काही मूलद्रव्ये आपल्याला अधातू स्वरूपात आढळतात आणि काही मूलद्रव्ये जे आहेत आपल्याला धातू सदृश्य स्वरूपात आढळतात. बघा, धातू सदृश्य. तर सांगायचं तात्पर्य काय, तर मूलद्रव्ये जे आहेत पुढे चालून त्यांचे सुद्धा प्रकार पडतात. एक आहे धातू, दुसरा आहे अधातू, तिसरा आहे धातू सदृश्य. धातूंना इंग्लिशमध्ये म्हणतात मेटल्स. धातूंना इंग्लिशमध्ये काय म्हणतात, मेटल्स. अधातूंना इंग्लिशमध्ये म्हणतात नॉन मेटल्स म्हणजे अधातू. आणि धातू सदृशांना इंग्लिशमध्ये म्हणतात मेटेलॉइड्स. काय म्हणतात, मेटेलॉइड्स. तर अशा प्रकारे ज्यांना आपण मूलद्रव्ये म्हणतो त्याचे 3 प्रकार आपल्याला आढळतात, धातू, अधातू, धातू सदृश्य. तर धातू म्हणजे काय, तर बघा धातू म्हणजे भरपूर माहिती उपलब्ध आहे, पण तुमच्या परीक्षेमध्ये धातू म्हणजे काय असे काही क्वेश्चन विचारलेले नाहीत. तरी सांगतो, धातू जे असतात त्यांना चकाकी असते, ते चमकतात, ते विद्युत सुवाहक असतात, म्हणजे विद्युत धारा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ते नेऊ शकतात, त्याच्यातून विद्युत धारा वाहू शकते. धातू उष्णतेचे सुवाहक असतात, म्हणजे उष्णता एका जागेवरून दुसऱ्या जागेवर धातूंच्या मार्फत आपल्याला काय करता येते, वाहून नेता येते. त्याच्यानंतर रासायनिक अभिक्रियेमध्ये धातू हे इलेक्ट्रॉन देणारे असतात, इलेक्ट्रॉन डोनर्स असतात. कोण, धातू. बरं, आणखी धातूंबद्दल काय बोलायचंय, धातू हे जनरली मजबूत असतात. सगळ्यात जास्त बघा स्थायू स्वरूपात आपल्याला धातू आढळतात. धातू हे जास्तीत जास्त धातू हे केवळ स्थायू रूपात आढळतात आणि द्रव रूपात आढळणारा एकमेव धातू आहे आणि तो म्हणजे आहे पारा. मर्क्युरी नावाचा जो धातू आहे तो आपल्याला द्रव रूपात आढळतो. कुठलाही धातू आपल्याला वायू रूपात आढळत नाही. समजलं. बरं, अधातूचे जे गुणधर्म आहेत ते धातूच्या अगदी उलट आहेत. धातूच्या अपोजिट वर्ड कोणता, अधातू. मेटलच्या अपोजिट वर्ड कोणता, नॉन मेटल. मग जे धातूचे गुणधर्म आहेत त्याच्या अगदी विरुद्ध गुणधर्म अधातूंचे आहेत. अधातूंना चकाकी नसते, अधातू विद्युत वाहक नसतात, अधातू जे आहेत अधातू ते उष्णतेचे सुद्धा सुवाहक नसतात, त्यांना चकाकी देखील नसते. ग्रॅफाइट सारखा जर एखादा अधातू सोडला किंवा आयोडीन सारखा, आयोडीनचे जे स्फटिक आहेत त्यांना जर सोडलं तर इतर अधातू जे आहेत त्यांना चकाकी नसते. बरं, त्यानंतर कोणती गोष्ट आहे, अधातू जे असतात बघा त्यांचा उत्क्लनांक वगैरे द्रवणांक वगैरे काय असतो, कमी असतो आणि धातूंचा काय असतो, उत्क्लनांक वगैरे काय असतो, जास्त असतो. बरं, धातू हे कठीण असतात, जास्तीत जास्त धातू काय असतात, स्थायू स्वरूपात असतात म्हणून सांगितलंय आणि एकमेव काय धातू द्रव रूपात आहे. मग अधातूंचं कसं, अधातू तिन्ही अवस्थांमध्ये आढळतात. काही अधातू स्थायू आहेत, काही अधातू द्रव रूपात आहेत आणि बरेच अधातू वायू रूपात आहेत. धातू बघा, अधातू जे आहेत, नॉन मेटल जे आहेत, फॉस्फरस आहे, सल्फर आहे, कार्बन आहे, हे स्थायू रूपात आढळणारे अधातू आहेत सॉलिड स्टेटमध्ये. आणि द्रव रूपामध्ये ब्रोमीन आढळतो आपल्याला. बघा, ब्राऊन कलरचा जो ब्रोमीन नावाचा अधातू आहे तो आपल्याला द्रव रूपामध्ये आढळतो. त्याच्यानंतर वायू रूपात आढळणारे अधातू कोणते, तर बघा हायड्रोजन आहे, क्लोरीन नावाचा वायू आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे की नाही. मग हे जे अधातू आहेत ते आपल्याला वायू रूपात आढळतात. तर मग अशा प्रकारे धातू आणि अधातू. बरं, आणखी गुणधर्म ऐकायचे का तुम्हाला धातूचे, अधातूचे. धातूंमध्ये तन्यता हा गुणधर्म असतो, म्हणजे धातूंच्या ओढून तारा तयार करता येतात. असं जर आपण ओढलं तर त्यांच्या तारा तयार करतात. अधातूंना ओढून त्यांच्या तारा तयार करता येत नाहीत. मग धातूंच्या या ओढून तारा तयार करण्याच्या गुणधर्माला डक्टिलिटी म्हणतात, म्हणजे तन्यता म्हणतात. आणि अधातूंमध्ये हा गुणधर्म नसतो, त्यांच्यामध्ये तन्यता नसतो अधातूंमध्ये. बरं, धातूंवर जर आपण हॅमरिंग केली, हॅमरनं त्याच्यावर काय केलं, मारा केला, तर धातूंचे पातळ असे पापुद्रे किंवा पत्रे तयार करता येतात. पण अधातूंवर जर आपण हातोड्यानं मारलं तर हातोड्याच्या हॅमरिंगमुळं किंवा आपण कशाने हातोड्यानं मारा, कशाने मारा केल्याच्या नंतर अधातू ठिसूळ असतात बरेच
बरोबर की नाही, ते त्यांचा चुरा वगैरे होतो, बरोबर की नाही, पण त्यांच्याकडे वर्धनीयता म्हणजे धातूंना ठोकून त्यांचा पत्रा तयार करता येतो, त्यांच्या या गुणधर्माला मॅलिएबिलिटी म्हणजे वर्धनीयता म्हणतात. आणि वर्धनीयता हा गुणधर्म धातूमध्ये असतो पण अधातूंमध्ये नसतो. बरं, धातू सदृश्य, आता यांची उदाहरणं दिली मी तुम्हाला, इथं फक्त बोर्डवर लिहून दाखवलं नाही, यांच्याबद्दलची माहिती दिली, यांची पण उदाहरण दिली. आता धातू सदृश्यांकडे जाऊया. पहा, पूर्वी माणसाला फक्त धातू आणि अधातू हे दोनच प्रकारचे पदार्थ माहित होते, म्हणजे हे दोनच प्रकारचे मूलद्रव्ये माहित होते. पुढे चालून माणसाला काही अशी मूलद्रव्ये आढळली ज्यांच्यामध्ये धातूचे पण गुणधर्म आहेत आणि अधातूंचे पण गुणधर्म आहेत. म्हणजे धातू व अधातूचे, धातूंचे काही व अधातूंचे काही, दोघांचेही गुणधर्म काही पदार्थांमध्ये माणसांना आढळायला लागले. काही मूलद्रव्यांमध्ये हे दोघांचे गुणधर्म माणसाला आढळायला लागले. मग अशा मूलद्रव्यांना त्यांनी तिसऱ्या कॅटेगरीमध्ये ठेवलं, तिसऱ्या वर्गामध्ये ठेवलं, तिसऱ्या प्रकारामध्ये ठेवलं आणि त्या प्रकाराला त्यांनी नाव दिलं धातू सदृश्य मेटॅलॉइड्स. आणि बघा, मेटॅलॉइड्स कसे असतात, त्यांच्याकडे धातूंसारखी थोडीशी चकाकी असते, त्यांची घनता धातूंसारखी असते, टणक असतात, जनरली ते दृढ असतात, स्थायू असतात, पण ते अधातूंसारखे ठिसूळ असतात. लक्षात ठेवा, अधातूंसारखे काय असतात, ते ठिसूळ असतात. तर म्हणजे धातूंचे व अधातूंचे असे काही गुणधर्म ज्या मूलद्रव्यांमध्ये आढळतात त्यांना धातू सदृश्य म्हणतात. आणि धातू सदृश्यांची उदाहरणं कोणती, तर बोरॉन आहे, सिलिकॉन आहे. तर हे काही धातू सदृश्याची काय तो उदाहरणं आहेत. 8 तुम्हाला म्हणजे जगामध्ये 8 काय मिळतील, धातू सदृश्य पाहायला मिळतील. जगामध्ये सगळ्यात जास्त संख्या धातूंची आहे, जवळपास 85 काय आहेत धातू आहेत, जवळपास 85 धातू आहेत. आणि 24 ते 25 काय आहेत अधातू आहेत. आणि 8 धातू सदृश्य आहेत. अशा प्रकारे जगामध्ये सगळ्यात जास्त जर कोणतं मूलद्रव्य आढळतं आपल्याला तर धातू आढळतात, त्याच्यानंतर अधातू आढळतात आणि सगळ्यात अल्प प्रमाणात किंवा कमी प्रमाणामध्ये आपल्याला धातू सदृश्य आढळतात. तर मूलद्रव्य कशाला म्हणतात, मूलद्रव्यांचे प्रकार कोणते, त्यांची उदाहरणं मी तुम्हाला दिली, बरोबर की नाही. मग आता याच इतक्याच माहितीवर तुमच्या आतापर्यंतच्या पोलीस भरतीच्या परीक्षेला अनेक क्वेश्चन्स वारंवार विचारले गेलेले आहेत. आता एक गंमत सांगतो, मी तुम्हाला म्हटलं होतं की पदार्थ जे म्हणतात, जे जागा व्यापते, ज्याला वस्तुमान असते त्याला मॅटर म्हणतात, सबस्टन्स म्हणतात, पदार्थ म्हणतात असं म्हटलं होतं. पदार्थाचे मुख्यतः 3 प्रकार असतात म्हटलं होतं. एक मूलद्रव्य, दुसरं संयुग, तिसरं मिश्रण. मूलद्रव्य कशाला म्हणतात सांगितलं, आता संयुग कशाला म्हणतात तेवढं सांगतो, ज्यात काही लांबपर्यंत जात नाही, फक्त थोडक्यात सांगतो. बघा, संयुग म्हणजे कंपाऊंड्स. 2 किंवा 2 पेक्षा जास्त मूलद्रव्यांमध्ये, बघा 2 किंवा 2 पेक्षा जास्त मूलद्रव्यांमध्ये, मूलद्रव्यांच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते, रासायनिक बंध तयार होतात आणि नवीनच तिसराच पदार्थ तयार होतो, त्याला संयुग म्हणतात. समजलं. पहा, 2 भिन्न वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या अणूमध्ये रासायनिक अभिक्रिया होते, इलेक्ट्रॉनची घेवाणदेवाण होते आणि त्यांच्या या घेवाणदेवाणीतून रासायनिक बंध तयार होतात आणि ते 2 मूलद्रव्ये किंवा 2 पेक्षा जास्त मूलद्रव्ये संयोग पावतात व नवीनच तिसराच पदार्थ तयार होतो, त्याला म्हणतात संयुग, कंपाऊंड. आणि हे जे कंपाऊंड असतं त्याच्या घटक पदार्थांपेक्षा त्याचे गुणधर्म वेगळे असतात. समजलं. म्हणजे उदाहरणामध्ये पहा, हायड्रोजन हा एक मूलद्रव्य आहे, ऑक्सिजन हा दुसरा मूलद्रव्य आहे, यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते. 2 भिन्न प्रकारच्या मूलद्रव्यांचे हे अणू आहेत आणि यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते आणि एक रेणू तयार होतो पाण्याचा. हायड्रोजन वायू आहे, ऑक्सिजन वायू आहे आणि पाणी मात्र द्रव आहे. हायड्रोजन जळते, पॉपिंग साऊंड करत. बघा, हायड्रोजन जो आहे वायू आहे तो स्फोटक असा वायू आहे, तडतड असा स्फोटक असा आवाज करत तो जळतो. ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो. या दोघांच्या रासायनिक अभिक्रियेतून नवीनच तिसराच पदार्थ तयार होतो, त्याला म्हणतात पाणी. पाणी. आणि बघा, कुठं आग लागली असेल तर पाणी आणतात विझवायला, म्हणजे हे जळते आणि हे जाळते आणि यांच्या रासायनिक अभिक्रियेतून जे तयार होते ते विझवण्यासाठी कामाला येते. समजलं. मग हा जो आहे हा संयुग आहे. हे कोण आहे, कंपाऊंड आहे, याला म्हणायचं संयुग. हे कोण आहे, हे मूलद्रव्य आहे. हे कोण आहे, हे पण मूलद्रव्य आहे. आणि हे भिन्न प्रकारच्या मूलद्रव्य, हे भिन्न प्रकारची मूलद्रव्ये आहेत आणि हे भिन्न प्रकारची मूलद्रव्ये आहेत, त्यांच्या रासायनिक अभिक्रियेतून नवीनच पदार्थ तयार झालाय, तो म्हणजे कोण, संयुग. जगामध्ये संयुगांची संख्या सगळ्यात जास्त आहे. समजलं. मूलद्रव्यांपेक्षा किंवा मिश्रणांपेक्षा संयुगांची संख्या काय जास्त आहे. बरं, तर हे बघा, सोडियम यानी ए, यानी कालच पाहिलं होतं आपण. नॅट्रियम त्याचं नाव आहे लॅटिन मधलं आणि त्याच्या लॅटिन नावानुसार
त्याला हे काय मिळालेले आहे, संज्ञा मिळाली आहे Na. बघा, सोडियमचे 2 अणू, क्लोरीनचे 2 अणू यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते आणि नवीनच तिसराच पदार्थ तयार होतो आणि तो आहे सोडियम क्लोराईड. आता हा जो सोडियम आहे तो एक धातू आहे, अतिशय क्रियाशील असा धातू आहे. तो हवेत ठेवला तरी तो हवेत जळतो. तो जळू नये म्हणून त्याला पाण्यात नाही ठेवत, पाण्यात ठेवला तरी तो पाण्यातही जळतो. बघा, म्हणून त्याला रॉकेलमध्ये ठेवतात. पहा गंमत कशी आहे, सोडियम हवेत जळतो, पाण्यात जळतो आणि त्याचं ज्वलन होऊ नये म्हणून त्याला केरोसिन मध्ये ठेवतात. आणि म्हणून तुम्हाला परीक्षेला प्रश्न देखील विचारला जातो, खालीलपैकी कोणता मूलद्रव्य केरोसिन मध्ये ठेवला जातो, तर सोडियम आहे. पोटॅशियमला ठेवतात. मग हे हवेमध्ये काय ज्वलन करणारे काय तर धातू आहेत. चाकूने याला कापता येतं. पांढऱ्या रंगाचा हा धातू आहे आणि याची रासायनिक अभिक्रिया जेव्हा क्लोरीन नावाच्या वायूसोबत होते. क्लोरीन हा विषारी वायू आहे, पोपटी रंगाचा वायू आहे, ग्रीनिश येल्लो कलरचा हा जो वायू आहे तो विषारी वायू आहे. मग हा वायू आहे, हा स्थायू आहे, हा विषारी आहे आणि सोडियम जर आपल्या हातावर ठेवला तर आपला हात जळायला लागतो. म्हणून काय करतात, त्याला हातावर वगैरे घेत नाही, त्याला चिमट्याने वगैरे पकडतात. या दोघांमध्ये जर रासायनिक अभिक्रिया झाली तर एक नवीनच तिसराच पदार्थ तयार होतो, तो म्हणजे NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड. आणि हे जे सोडियम क्लोराईड आहे आपल्या दैनंदिन जीवनातील खाद्य पदार्थामध्ये वापरलं जाणारं मीठ आहे. म्हणजे आपण जेवताना मीठ घेतो ते टेबल सॉल्ट जे आहे, ते जे मीठ आहे ते सोडियम क्लोराईड असतं. मला काय सांगायचं, सोडियम क्लोराईड संयुग आहे. हे मूलद्रव्य आहे, हे मूलद्रव्य आहे आणि हे कोण आहे, संयुग आहे. मग चला संयुग कशाला म्हणतात सांगितलंय तर बघा, संयुगातील घटक पदार्थ एका विशिष्ट वजनी प्रमाणात असतात. हे तुम्ही ऐकलं असेल, संयुगातील घटक पदार्थ एका विशिष्ट वजनी प्रमाणात असतात. म्हणजे एखादा म्हणजे हायड्रोजन जर समजा वस्तुमान हायड्रोजनचं 1 डाल्टन असेल तर ऑक्सिजन लागतो 8 डाल्टनवाला. म्हणजे एकाच 8 असं इतकं वजनी प्रमाण असतं कोणाचं, पाण्यामधील हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं. तर तसंच कुठल्याही संयुगामध्ये जे घटक पदार्थ असतात ते एका विशिष्ट वजनी प्रमाणात असतात. म्हणजे एखादा मूलद्रव्य जास्त किंवा कमी झाला तर चालत नाही, तो तितक्याच आवश्यक तेवढ्याच प्रमाणात पाहिजे. समजलं. त्याच्यानंतर आता काय करूया आपण, थोडं आणखी पुढे जाऊया. मिश्रण कशाला म्हणतात बघा. मिश्रण नाव कसं आहे, मिश्रण म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त पदार्थ एकमेकांमध्ये मिसळले असतात, त्याला मिश्रण म्हणतात. मग आपण बघा शरबत पितो, त्या शरबतामध्ये पाणी असतं, साखर असते, लिंबू असते, काही लोक मीठ पण टाकतात. मग हे मीठ NaCl, सायट्रिक ऍसिड लिंबू, त्याच्यानंतर शुगर सुक्रोज आपली, कोण साखर आणि पाणी यांच्या मिश्रणातून जे तयार होतं ते मिश्रण कोण आहे तर शरबत आहे. मग शरबत काय आहे, मिक्सचर आहे. मग अशा प्रकारे ते तुम्ही पोहे खाता, पोह्यामध्ये काय असतात, पोहे असतात, शेंगदाणे असतात, काही लोक मीठ टाकतात, मिरचूट टाकतात, साखरी टाकतात. मग हे जे पोहे आहेत हे काय मिश्रण आहे. मग नालीतलं पाणी आहे ते काय मिश्रण आहे, किंवा समुद्राचं जे पाणी आहे ते काय मिश्रण आहे, हवा काय मिश्रण आहे. तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त संयुगापासून मिश्रण बनतं, है की नाही. किंवा 2 पेक्षा जास्त मूलद्रव्य एकत्र आले तरी मिश्रण बनतं, किंवा मिश्रण बनण्यासाठी संयुग, मूलद्रव्य आणि दुसरी मिश्रण एकत्र आली तरी मिश्रण बनतं. मिश्रणातील घटक पदार्थ कुठल्या रासायनिक अभिक्रियेतून तयार होत नाहीत. म्हणजे रासायनिक अभिक्रिया होऊन मिश्रणातील घटक पदार्थ एकत्र येत नाहीत, तर ते रासायनिक अभिक्रिया न होताच एकत्र आलेले असतात. एक दुसरी गोष्ट, मिश्रणातील जे घटक पदार्थ आहेत त्यांचे रासायनिक गुणधर्म कायम असतात, ते बदलत नाहीत. म्हणजे आपण शरबत तयार केल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मिठाची चव लागते, साखरेची चव लागते, आंबट त्या लिंबाची आंबट चव लागते. म्हणजे याचा अर्थ काय तर मिश्रणातील घटक पदार्थांचे गुणधर्म बदलत नाही. तर ही माहिती मी तुम्हाला खूप वेगाने दिली आहे मित्रांनो, कारण की आपल्याला जायचंय PYQs कडे. तर हे जे मूलद्रव्य नावाचा हा जो घटक होता याच्यावर विचारलेले जे क्वेश्चन्स आहेत परीक्षेला, आता आपण 1 बाय 1 पाहूया. चला. मित्रांनो, मूलद्रव्यावर आधारित जे प्रश्न आहेत तुमच्या परीक्षांना आलेले, त्यातील पहिला प्रश्न इथे तुमच्या समोर आहे. प्रश्न सगळ्यांनी काळजीपूर्वक वाचा आणि हे जे खाली पर्याय दिलेत ते पर्याय पण वाचा आणि मला अचूक उत्तर सांगा. बघा, खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज इनर्ट गॅस. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज इनर्ट गॅस, इनएक्टिव्ह गॅस. खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू आहे म्हणाले. ही सगळी मूलद्रव्यांचीच नाव आहेत, ही सगळी मूलद्रव्ये आहेत. बघा 4 पर्याय आहेत, आर्गॉन, हेलियम, निऑन, लिथियम. बरं, एक मिनिट, प्रश्न काळजीपूर्वक वाचा. काय म्हटलं आहे, म्हटलं का नाही म्हटलं. बघा, खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू, बघा इथं नाही म्हटले. म्हणजे तुम्हाला 4 पर्याय दिले, त्याच्यातले
3 पर्याय निष्क्रिय वायू आहेत. एक पर्याय जो आहे तो निष्क्रिय वायू नाही. आता निष्क्रिय वायू म्हणजे काय, निष्क्रिय मूलद्रव्य म्हणजे काय, तर बघा तुम्ही आवर्त सारणी पहा. आवर्त सारणीमध्ये जे 8व्या क्रमांकाचं गण आहे त्याला शून्य गण किंवा गण 18 म्हणतात. बघा, शून्य गण किंवा गण 18. तर या शून्य गणातील या 0 ग्रुप एलिमेंट मधील किंवा ग्रुप नंबर 18 मधील जे मूलद्रव्ये आहेत ते शून्य गणातील मूलद्रव्ये आहेत. ते असे मूलद्रव्ये आहेत ज्यांची रासायनिक अभिक्रिया कोणासोबतही होत नाहीत. ते आपल्या मूळ स्वरूपामध्ये आपल्याला आढळतात. पुन्हा एकदा पहा, ते कोणाला आपले इलेक्ट्रॉन देत नाहीत, कोणाचे इलेक्ट्रॉन घेत नाहीत. ते रासायनिक दृष्ट्या स्थिर असतात, केमिकली ते स्टेबल असतात, त्यांची शेवटची कक्षा फुलफिल्ड असते आणि अशा मूलद्रव्यांना काय म्हणतात, निष्क्रिय वायू म्हणतात. जगामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आता थोड्याच वेळाखाली की 119 मूलद्रव्ये आहेत, पण यांच्या शेवटच्या कक्षा काय असतात, रिकाम्या असतात. काय असतात, रिकाम्या असतात. आणि शेवटची कक्षा रिकामी असल्यामुळे ते नेहमी काय करतात, शेवटची कक्षा भरून फुलफिल करून तिची क्षमता फुलफिल करून स्थिर होण्याचा ते प्रयत्न करतात. कोण, प्रत्येक मूलद्रव्याचे अणू. मग या प्रक्रियेमध्ये, स्थिर होण्याच्या प्रक्रियेमध्ये एकतर ते इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात. सगळे धातू इलेक्ट्रॉन देऊन स्थिर होतात आणि सगळे अधातू इलेक्ट्रॉन घेऊन स्थिर होतात. शेवटच्या कक्षेतीलच इलेक्ट्रॉन रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात, इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीमध्ये भाग घेतात. पण 119 पैकी या शून्य गणातील जे मूलद्रव्ये आहेत बघा कोण कोण आहेत, हेलियम, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. बघा हे मूलद्रव्ये पहा, हे शून्य गणातील मूलद्रव्ये आहेत. कोणकोणते, हेलियम, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. हे निष्क्रिय वायू आहेत आणि हे रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत, कारण का यांना गरजच नाही रासायनिक अभिक्रियेत भाग घेण्याची. यांची शेवटची कक्षा जी आहे ऑलरेडी परिपूर्ण असते, फुलफिल्ड असते आणि यांना म्हणतात निष्क्रिय वायू. निष्क्रिय मूलद्रव्ये म्हणतात, पण हे मूलद्रव्ये काय आहेत, वायू स्वरूपात आहेत, म्हणून यांना निष्क्रिय वायू म्हणतात. या गणाला निष्क्रिय वायूंचं गण म्हणतात. राजवायूंचं गण देखील म्हणतात, यांना राजवायू देखील म्हणतात, कारण का ते राज्य माणूस आहेत, त्यांना काही करायची गरजच नाही, आहे की नाही. चला मग आता बघा बरं इथं कोणकोणते पर्याय आहेत. आर्गॉन, बघा या यादीमध्ये आर्गॉन आहे का, आहे. हेलियम, हे बघा हेलियम इथं आहे. क्रिप्टॉन नाही इथं, झेनॉन नाही इथं, रेडॉन इथं नाही. बरं निऑन जो म्हटलंय ना, बघा निऑन, हेलियमच्या नंतर बघा इथे हेलियम आहे, हेलियमच्या नंतर इथे निऑन असला पाहिजे होता, हो का, ज्याचा अणुअंक किती आहे, 10 आहे. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे बरोबर आहे. इथे निऑन एक राहिला होता विसरून आपला वायू या यादीमध्ये आपण टाकलेल्या. तर आर्गॉन, हेलियम, निऑन हे काय आहेत, निष्क्रिय वायू आहेत. लिथियम जो आहे तो धातू मूलद्रव्य आहे, बरोबर आहे, आणि तो जो धातू मूलद्रव्य आहे तो अतिशय क्रियाशील मूलद्रव्य आहे आणि तो निष्क्रिय वायू नाही, तो रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतो. चला मग काय हरकत नाही. आणि तो वायू नाही, दुसरी गोष्ट महत्वाची काय, तो धातू आहे आणि म्हणून सगळे वायू अधातू असतात, हे लक्षात ठेवा. मग चला, आर्गॉन, हेलियम, निऑन हे निष्क्रिय वायू आहेत. निष्क्रिय नसलेला वायू जर वापरा, निष्क्रिय नसलेला जर एलिमेंट किंवा मूलद्रव्य कोणी असेल तर तो लिथियम आहे. झालं. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 4 आहे. चला याच्या पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आणि तो क्वेश्चन तुम्ही काळजीपूर्वक वाचा. आणि मी तर तुम्हाला माहिती दिलीच आहे. आणि बघा काय आवाका आहे या टॉपिकचा. मूलद्रव्य नावाचा जो घटक आहे, रसायनशास्त्राचा विषय आहे, प्रकरण आहे, त्याची व्याप्ती किती आहे, किती क्वेश्चन आले त्या टॉपिकवर तुमच्या परीक्षेला, बस तेवढेच करा, जास्त काही करू नका. चला मग आणखी क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन बघा. हा सगळ्यांनी हा दुसरा क्वेश्चन बघा. प्रश्न क्रमांक 2, पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणतं. पृथ्वीच्या सभोवती किंवा पृथ्वी तलावर सर्वात मोठ्या प्रमाणात आढळणारं खालीपैकी कोणतं मूलद्रव्य आहे. पहिला पर्याय ऑक्सिजन, दुसरा पर्याय चांदी, तिसरा पर्याय सोने आणि चौथा पर्याय नायट्रोजन. मग सांगा खालीपैकी कोणतं मूलद्रव्य पृथ्वी तलावर सगळ्यात जास्त आढळतं. ऑक्सिजन, चांदी, सोने की नायट्रोजन. चांदी आणि सोने हे धातू आहेत, ते मूलद्रव्यच आहेत, है की नाही. पण प्रॉब्लेम असा आहे, जास्त प्रमाणात आढळतं का आपल्याला सोनं, नाही. चांदी मोठ्या प्रमाणात आढळतं का,
सोनं बघा, चांदी आणि सोन्याची तुलना केली असता चांदी मोठ्या प्रमाणात आढळते आणि सोनं जे आहे ते थोड्या कमी प्रमाणात आढळते. पण लक्षात घ्या, यांच्यापेक्षा जास्त प्रमाणात आढळणारे दुसरे धातू आहेत. तांबा आहे, लोखंड आहे, ॲल्युमिनियम आहे, ते पण मूलद्रव्यच आहेत. पण इथे 4 पर्याय दिलेत आपल्याला. या 4 पर्यायापैकी पृथ्वीवर सर्वाधिक म्हणाले, सर्वाधिक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य कोणतं? मग बघा, इथं आता उरले 2 पर्याय, एक नायट्रोजन आणि ऑक्सिजन. आणि सगळे वायू काय तर अधातू असतात, सगळे अधातू मूलद्रव्यच आहेत, है की नाही? मग आता पहा, ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे मूलद्रव्य आहेत, अधातू मूलद्रव्य आहेत आणि हे वायू आहेत. ऑक्सिजन पृथ्वी तलावर 21% आहे बघा, आणि 71 ते 72% नायट्रोजन आहे. म्हणजे टक्केवारी पहा कोणाची जास्त आहे. तर नायट्रोजन आपल्याला पृथ्वी तलावर सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतो. आपल्या हवेमध्ये जर बघितला तुम्ही, पृथ्वीभोवती हवेचं आवरण आहे. पृथ्वीभोवतीच्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात. आणि वातावरणामध्ये सगळ्यात जास्त आढळणारा जर वायू कोणता असेल तर तो नायट्रोजन आहे. त्याच्यानंतरचा जो नंबर आहे तो ऑक्सिजनचा आहे. समजलं? चला, काय की नाही, तर नायट्रोजन हे चौथं पर्याय जे आहे, चौथा पर्याय ते बरोबर उत्तर आहे. चला, यानंतरच्या क्वेश्चनकडे चला. क्वेश्चन नंबर 3 कडे चला. क्वेश्चन नंबर 3 तुमच्या समोर बघा. सर्वांनी हा क्वेश्चन बघा, हा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सारी म्हणून गणता येणार नाही? पहा, किरणोत्सारी रेडिएशन जे आहेत, रेडिएशन्स किरणाचं उत्सर्जन करणारे बघा, रेडिएशन्स बाहेर टाकणारे जे मूलद्रव्य आहेत ते यापैकी कोणतं मूलद्रव्य रेडिएशन्स बाहेर टाकत नाही, किरणांचं उत्सर्जन करत नाही असं विचारलंय. खालीपैकी कोणतं मूलद्रव्य किरणोत्सारी नाही? बघा, जगामध्ये 119 मूलद्रव्ये आहेत. त्यापैकी काही मूलद्रव्ये काय करतात, निरंतर किरणांचं उत्सर्जन करतात. जसं सूर्यप्रकाश सूर्याच्या पृष्ठभागावरून आपल्यापर्यंत येतो, बल्ब म्हणून प्रकाशाची किरण बाहेर येतात. तसं काही धातूंमधून काय होतात, प्रारणे बाहेर पडतात, है की नाही? म्हणजे रेडिएशन्स बाहेर पडतात. मग यांना किरणोत्सारी काय म्हणतात, पदार्थ म्हणतात. मग खालीपैकी कोणता एकच असा पर्याय आहे जो किरणोत्सारी मूलद्रव्य नाही आणि आपल्याला तो सांगायचा आहे? पहिला पर्याय रेडियम, दुसरा पर्याय युरेनियम, तिसरा पर्याय रेडॉन आणि चौथा पर्याय लिथियम. तर मित्रांनो, रेडियम किरणोत्सारी आहे, लक्षात ठेवायची ही नावं. युरेनियम किरणोत्सारी आहे. आपण पाहिलंय की युरेनियमचा वापर अणु बॉम्ब तयार करण्यासाठी केला जातो किंवा अणु ऊर्जा निर्मितीसाठी युरेनियमचा वापर केला जातो. रेडियम आपल्या घड्याळामध्ये, पूर्वीच्या काळी घड्याळ असायची, त्या घड्याळामध्ये अंधार पडला असता आपल्याला काय करावं, ते घड्याळाचे काटे आणि आकडे म्हणून त्याच्यामध्ये रेडियमचा वापर केला जायचा. रेडॉन हा पण किरणोत्सारी पदार्थ आहे. म्हणजे हे तीनही किरणोत्सारी पदार्थ आहेत. आणि आपल्याला प्रश्न विचारलाय खालीपैकी कोणता किरणोत्सारी नाही. म्हणजे हे 3 जर पर्याय करेक्ट असतील तर लिथियम हा किरणोत्सारी पदार्थ नाही. समजलं? तर लिथियम हे उत्तर येईल. चला, याच्यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊया. मित्रांनो, आता तुमच्या समोर प्रश्न क्रमांक 5, प्रश्न क्रमांक 6 आणि प्रश्न क्रमांक 7 असे एकूण 3 क्वेश्चन्स आहेत. या तिन्ही क्वेश्चन्सला आपल्याला 1 बाय 1 बघायचं आहे, एकानंतर एक पाहायचं आहे. आधी आपण इथला तुमच्या समोरचा जो पहिल्या क्रमांकानं म्हणजे अनुक्रमे पहिला जो येणार आहे तो प्रश्न आपण पाहूया. पहा, हा बघा, इथला पहिला जो क्वेश्चन आहे तो कोण आहे, क्वेश्चन क्रमांक 5, प्रश्न क्रमांक 5. काय म्हणतोय तो क्वेश्चन, विसंगत घटक ओळखा. काय म्हणतो बघा, विसंगत घटक ओळखा. विसंगत म्हणजे ऑड, आहे की नाही, विषम, घटात न बसणारा घटक ओळखा. मग 4 पर्याय दिले, त्या 4 पर्यायामध्ये 3 पर्याय असे आहेत जे घटात बसणारे आहेत. एकच पर्याय असा आहे त्यांच्या वर्गात, त्यांच्या गटामध्ये, प्रकारामध्ये मोडत नाही. मग पहिला पर्याय बघा, तांबे, दुसरं ॲल्युमिनियम, तिसरं पारा, चौथं लोखंड. बघा, हे सगळे मूलद्रव्य आहेत, तांबे, ॲल्युमिनियम, पारा, लोखंड. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, मूलद्रव्यांचे 3 प्रकार असतात. त्याच्यापैकी तांबे धातूचा आहे, ॲल्युमिनियम धातू आहे, पारा पण धातू आहे, लोखंड पण धातू आहे. सगळे धातू मूलद्रव्य दिलेत. मग तरी देखील बघा, एकतर हे सगळे मूलद्रव्य आहेत. दुसरी गोष्ट, ही सगळी काय आहेत, धातूच मूलद्रव्य आहेत. मग आता गटात न बसणारा घटक ओळखणार आहे. मग आता याच्यात गटात न बसण्यासारखं काय बघूया. तर तांबे तुम्ही पहा, हा
ताम्र रंगाचा म्हणजे लालसर रंगाचा काय धातू आहे असू द्या, ॲल्युमिनियम पांढरट रंगाचा धातू आहे, लोखंड सुद्धा काळसर रंगाचा धातू आहे. पण रंगावरून नाही जायचं आपल्याला, तर हा स्थायू आहे, सॉलिड आहे तांबे. ॲल्युमिनियम सुद्धा काय सॉलिड आहे, सॉलिड म्हणजे कसा घन स्थायू. लोखंड सुद्धा स्थायू आहे. आणि पारा मात्र असा धातू आहे, एकमेव असा धातू आहे जो द्रव रूपात आपल्याला आढळतो, आहे की नाही. रूम टेम्परेचरला, कक्ष तापमानाला द्रव रूपात आढळणारा धातू जर कोणता असा क्वेश्चन विचारला तर तो पारा आहे. आणि पाऱ्यावर अनेकदा प्रश्न परीक्षेला आलेले आहेत. चला आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पारा हा गटात बसत नाही, कारण का कक्ष तापमानाला, रूम टेम्परेचरला इतर धातू स्थायू आहेत, पारा मात्र द्रव रूपात आहे. चला प्रश्न क्रमांक 6 कडे या. कार्बनचा अणुअंक किती आहे? बघा कार्बन हे जे मूलद्रव्य आहे, अधातू मूलद्रव्य आहे कार्बन, आहे की नाही, महत्वाचं मूलद्रव्य आहे. जास्तीत जास्त पदार्थ कार्बन पासून बनले आहेत जगातले. तर कार्बन जे मूलद्रव्य आहे ज्याचा सिम्बॉल सी आहे की नाही, सी, तर त्यांना आपल्याला काय विचारलंय, व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन. बघा एक असतं ॲटॉमिक मास नंबर आणि एक असतं ॲटॉमिक नंबर, एक असतं अणु अंक आणि एक असतं अणु वस्तुमानांक. अणु अंकाच्या आधी अणु वस्तुमानांकाचा शोध लागला. बघा ॲटॉमिक नंबरच्या आधी ॲटॉमिक मासचा शोध लागलेला आहे. बघा ॲटॉमिक मास किंवा पूर्वीच्या काळी त्याला ॲटॉमिक वेट म्हणायचे. तर सगळ्यात आधी ॲटॉमिक मास किंवा वेटचा शोध लागला. म्हणजे डाल्टन या शास्त्रज्ञाने सांगितलं की मूलद्रव्याच्या अणूला काय असतं, वस्तुमान असतं. डाल्टन नावाचा शास्त्रज्ञ, मूलद्रव्याच्या अणूला वस्तुमान असतं. आणि हे जे वस्तुमान असतं मूलद्रव्याच्या अणूचं, प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूचं वस्तुमान वेगवेगळं असतं म्हटलंय. आणि त्या मूलद्रव्याचे जे रासायनिक गुणधर्म आहेत ते त्याच्या अणु वस्तुमानामुळे आहे, त्याच्या ॲटॉमिक मास नंबरमुळे आहे असं त्यानं म्हटलं. मग आधी याचा शोध लागला. लोकांना वाटायचं की जे आपल्याला मूलद्रव्यांचे वेगवेगळे गुणधर्म दिसतात, लोखंडाचे, पाऱ्याचे, सोन्याचे, चांदीचे, कार्बनचे, नायट्रोजनचे, ऑक्सिजनचे, ते त्यांच्या ॲटॉमिक मासमुळे असेल किंवा ॲटॉमिक वेटमुळे असेल असं वाटायचं. आणि म्हणून आधी तीच धारणा होती, आहे की नाही. नंतर मात्र काय झालं, असा शोध लागला की ॲटॉमिक मास किंवा ॲटॉमिक वेट मूलद्रव्याचं रासायनिक गुणधर्म ठरवत नाही, तर ॲटॉमिक नंबर, त्या मूलद्रव्याचा जो ॲटॉमिक नंबर आहे, अणुअंक आहे, एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये असलेली प्रोटॉन्सची संख्या, एखाद्या मूलद्रव्याच्या अणूच्या केंद्रकात असलेली जी प्रोटॉन्सची संख्या असते तिला तिचा अणुअंक म्हणतात. त्या मूलद्रव्याचा अणुअंक त्याच्या प्रोटॉनच्या संख्येवरून ठरतो. आणि जेवढे प्रोटॉन्स असतात एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात म्हणून मी तुम्हाला सांगितलंय. तर मग कार्बन जो मूलद्रव्य आहे त्याचा अणुअंक किती आहे? तर बघा पहिलाच पर्याय बरोबर आहे. इथं तुम्हाला 4 पर्याय दिलेत. 6, पहिला पर्याय 6, दुसरा पर्याय 4, तिसरा पर्याय 12, चौथा पर्याय 5. तर यापैकी पहिला पर्याय बरोबर आहे. कार्बनचा अणुअंक किती आहे? 6. समजलं? पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात आणि कार्बनच्या दुसऱ्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात. आणि कार्बनची संयोजक किती आहे? 4च. चला, आणि कार्बन हा अधातू मूलद्रव्य आहे, स्थायू रूपात आढळतो. याच्या नंतरच्या प्रश्नाकडे जाऊया. टेनिसिन. बघा प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 आपल्याला विचारतोय टेनिसिन खालीलपैकी काय आहे? टेनिसिन तुमच्या मते काय आहे? औषध आहे का? पहिला पर्याय. दुसरा पर्याय मूलद्रव्य आहे का? तिसरा पर्याय वन्य प्राणी किंवा प्राणी आहे का? आणि चौथा पर्याय टेनिसिन नावाचं कोणतं विमान आहे का? तर बघा टेनिसिन नावाचं काय एक मूलद्रव्य आहे. बघा टेनिसिन नावाचं एक मूलद्रव्य आहे आणि त्याचं जे सिम्बॉल आहे टेनिसिनचा तो आहे TS. कोणता? TS. हे लक्षात ठेवा, तुमच्या परीक्षेला आलेला क्वेश्चन आहे. चला आपण क्वेश्चन क्रमांक 8 कडे जाऊया. हा मित्रांनो, आता लगेच आपल्याला हे 3 क्वेश्चन्स पाहिजेत. प्रश्न क्रमांक 8, प्रश्न क्रमांक 9, प्रश्न क्रमांक 10, 1 बाय 1. चला पहिला क्वेश्चन पाहितला. प्रश्न क्रमांक 8 कडे चला. तांबे या मूलद्रव्याचा अणुअंक किती आहे? आताच मी तुम्हाला अणुअंक कशाला म्हणतात ते सांगितलंय.
Number of protons present in nucleus of an atom is called its atomic number. आणि atomic number दाखवण्यासाठी एक सिंबल आहे झड. कोणता आहे? झड. आणि atomic weight दाखवण्यासाठी, atomic mass दाखवण्यासाठी सिंबल आहे A. कारण का atomic massचा आधी शोध लागलाय म्हणून सिंबल A, इनिशियल लेटर A, atomic mass या शब्दांचं इनिशियल लेटर A atomic massला सिंबल म्हणून दिलं. आणि ॲटॉमिक नंबरचा शोध लागल्यामुळं A to Z या अल्फाबेट मधलं Z हे सिंबॉल ॲटॉमिक नंबरला दिलं आहे. आणि तुम्हाला विचारलंय मूलद्रव्याचा अणुअंक कोणत्या? बघा, तांबे या मूलद्रव्याचा अणुअंक किती येणार आहे? मग तांबे या मूलद्रव्याच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन किती येणार आहे? तर 49 नाही, 26 नाही, 23 नाही. बघा मी लगातार आलोय, 4 पर्याय 49, 26, 23, 29. तर पहिले तिन्ही पर्याय चुकीचे आहेत. 49 नाही, 26 नाही, 23 नाही. तर 29 हा आपल्याला तांबे या धातूचा, तांबे हा ताम्र रंगाचा, लाल रंगाचा धातू आहे. आणि विद्युत उपकरणे तयार करण्यासाठी किंवा विद्युत तार तयार करण्यासाठी तांब्याचा वापर केला जातो, भांडी तयार करण्यासाठी तांब्याचा वापर केला जातो. आणि सगळ्यात पृथ्वी तलावर सगळ्यात आधी सापडलेला जर धातू कोणता आहे माणसाला, तर तो आहे तांबे. लक्षात ठेवा. आणि पर्याय क्रमांक 29 हे जे उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4 उत्तर काय आहे? 29 हे बरोबर आहे. बघा, चला प्रश्न क्रमांक 9 कडे चला. विसंगत म्हणजे वेगळा, भिन्न, विषम घटक ओळखा. पहा, गटात न बसणारा घटक ओळखायचा आहे. पहिला पर्याय सोडियम, दुसरा पर्याय जस्त, तिसरा पर्याय शिसे आणि शेवटचा पर्याय गंधक. तर याच्यामध्ये न बसणारा, गटात न बसणारा काय ओळखा म्हटलं? विसंगत असा घटक ओळखा म्हटलंय. आता मी तुम्हाला धातू आणि धातू सदृशांची माहिती दिलेली आहे. तर इथं गटात न बसणारा कोण आहे? तर बघा, सोडियम हा धातू आहे, जस्त म्हणजे झिंक हा धातू आहे, सीसे हा देखील धातू आहे, गंधक मात्र अधातू आहे, सल्फर ज्याला आपण म्हणतो. गंधक म्हणजे काय? सल्फर. सल्फर हा जो मूलद्रव्य आहे तो अधातू मूलद्रव्य आहे. आणि म्हणून हे 3 धातू आहेत ते एकाच गटातले आहेत. गंधक हा अधातू आहे, नॉन मेटल आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. ध्यानात ठेवायच्या या सगळ्या गोष्टी. आता या टॉपिक मधला, मूलद्रव्य या प्रकरणामधला शेवटचा प्रश्न पहा. खालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल? खालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल? मॅग्नेटिक सबस्टन्स खालीलपैकी कशास म्हणता येईल? तांबे, कोबाल्ट, सोने, चांदी यापैकी कोण चुंबकीय किंवा मॅग्नेटिक पदार्थ आहेत? चुंबकीय पदार्थ आहे, मॅग्नेटिक सबस्टन्स आहे. तांबे नाही. पहा, लोह चुंबक ज्याला आपण म्हणतो, मॅग्नेट ज्याला म्हणतो, मॅग्नेट ज्याला आपल्याकडे आकर्षून घेतं, खेचून घेतं, आपल्याकडे आकर्षित करतं, अशा पदार्थाला चुंबकीय पदार्थ म्हणतात. आणि मी एक तुमच्या माहितीचं सांगतो, चुंबकीय पदार्थ जगामध्ये फक्त 3च आहेत. कोणकोणते? निकेल, आयर्न आणि कोबाल्ट. बघा, हे 3 लक्षात ठेवा. निकेल, आयर्न आणि कोबाल्ट हे तिन्ही काय तर धातू आहेत. आणि हे जे 3 धातू मूलद्रव्य आहेत हे चुंबकीय काय तर पदार्थ आहेत. जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षिले जातात अशा पदार्थांना चुंबकीय पदार्थ म्हणतात. आणि त्यांची उदाहरणं कोणती आहेत? निकेल, आयर्न आणि कोबाल्ट. चला मग आपलं इथं पर्याय या तिघापैकी कोण आहे? इथं बघा, पहिला पर्याय तांबे नाही, तिसरा पर्याय सोने नाही, चौथा पर्याय चांदी नाही. इथं एकच पर्याय आहे, तो म्हणजे दुसरा. आणि कोण आहे तो? कोबाल्ट. तर अशा प्रकारे मित्रांनो, हा जो आजचा जो टॉपिक होता, कोणता? मूलद्रव्य व त्यांचे प्रकार, या टॉपिकवर बस इतकेच क्वेश्चन्स परीक्षेला विचारलेले आहेत. मग मूलद्रव्य कशाला म्हणतात, संयुग कशाला म्हणतात, मिश्रण कशाला म्हणतात, हे तुम्हाला इत्यंभूत माहिती दिली. त्यानंतर मूलद्रव्य म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते हे तुम्हाला सांगितलं. आणि त्याच्यावर आधारित, त्या टॉपिकवर आधारित कसले क्वेश्चन, कोणते क्वेश्चन आले, त्यांची काय व्याप्ती होती तुम्ही बघितलात. जेवढी व्याप्ती आहे तेवढी तुम्हाला मी माहिती पण दिली आणि त्यावरचे PYQs पण तुम्हाला विचारले आहेत. तर मी इथे थांबतो. बेस्ट ऑफ हेअर. थँक यू. धन्यवाद.